अंतकाळ अंतकाळ आणि अंतकाळ तुम्हा आम्हा सर्वाला आहे, तुम्हा आम्हाला सर्व आहे. आणि अंतकाळाला मौतीला सोयरे येतात, पण अंतकाळाला जो सोयरा यायला पाहिजे तो आला तरच अंतकाळ काय झाला, चांगला झाला. अंतकाळ पवित्र झाला. अंतकाळ चांगला कुणाचा होतो? अंतकाळ. काही जणांचा प्रारंभ चांगला आहे पण अंत वाईट आहे. काही जणांचा प्रारंभ वाईट आहे, अंतकाळ चांगला आहे. काही जणांचा प्रारंभही वाईट आहे, अंतही वाईट आहे. काही जणांचा जगताना प्रारंभही उत्तम आहे आणि अंतही उत्तम आहे. प्रारंभही उत्तम कुणाचा आहे? शुकाचार्य, परीक्षिती. प्रारंभही चांगला आहे, अंतकाळाला शुकाचार्यही चांगले आहेत, परीक्षितीही चांगला आहे. म्हणजे प्रारंभ उत्तम आहे, अंतही उत्तम आहे. कळतं का? सुरुवात आणि शेवट म्हणा त्याला. काही जणांचा धृतराष्ट्र माहित आहे काय? धृतराष्ट्र जन्मतः आंधळा जन्मला, ही त्याचा प्रारंभ वाईट आहे, सुरुवात वाईट आहे. मरताना कसा मेला? मरतानाही कुत्र्यासारखा अरण्यामध्ये जळून मेला. म्हणजे सुरुवातही वाईट आहे आणि अंतही वाईट आहे. आणि दोन्ही वाईट म्हणजे आत्यंतिक निकृष्टपणा जीवनामध्ये आहे. दिग्गजाची जिणी म्हणायला हरकत नाहीये. दुर्योधन जन्मताना अपशकुनी आहे, जन्मताना अपशकुनी आहे. त्याला सुयोधन होतं नाव, दुर्योधन ठेवल्या गेलं. अंतकाळही तसाच वाईट झाला. काही लोकांचा सुरुवातही वाईट झाली, शेवटही वाईट झाला. तशा पद्धतीनं काही लोकांचं चांगलं झालं, पण काही लोक सुरुवातीला वाईट आयुष्य जगले पण शेवट चांगला झाला. गणिका आणि अजामेळ यांचं जर उदाहरण जीवनामध्ये पाहिलं तर त्यांचा सुरुवात प्रारंभ अत्यंतिक वाईट गेला, पण शेवट मात्र कसा झाला त्यांचा? चांगला झाला. मग